नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी बुलेट स्टाईल वाल्यांचा व फॅन्सी नंबर प्लेट वाल्यांचा काटा बसवला. सातारा कराड तालुक्यातील उंब्रज येथे काही बुलेट वाहनधारक आपल्या बुलेट गाडीचा सायलेन्सर बदलून कर्कश आवाज देणारा सायलेन्सर बसवून तर काही वाहनधारक आपल्या गाडीची नंबर प्लेट फॅन्सी करून वर्दळीच्या ठिकाणी स्टाईलमध्ये एक्सिलेटरची मुठं वाढवून रात्री अपरात्री परगावी गेलेल्या नागरिकांना वात्रट बोलून पळून जात असलेले दिसून येत होते. उंब्रजमध्ये बाजारपेठ, कॉलेज रोड, पोस्ट रोड, महिला मर्चंट रोड अशा वर्दळीच्या ठिकाणी हे धूम स्टाईल वाले बऱ्याच वेळा नागरिकांना दिसून येत होते. त्यामुळे ऍक्सिडेंट व गुन्हेगारीचे प्रमाण नाकारता येत नव्हते. याला वेळीच लगाम घालण्यासाठी उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी अचानक ठिकठिकाणी सापळा लावून शुक्रवार जानेवारी 31 रोजी कर्कश सायलेन्सर वाले व फॅन्सी नंबर प्लेट वाले धूम स्टाईलमध्ये जात असताना पकडून दंडात्मक कारवाई केली. या 2 तासाच्या कारवाईमध्ये तब्बल 17,000 रुपये दंड वसूल केला. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानापुढे सीसी कॅमेरे सुस्थितीत ठेवावेत म्हणजे गुन्हेगारीचे प्रमाण वाढणार नाही. यापुढे अल्पवयीन मुली गाडी चालवताना आढळून आल्यास त्यांच्या पालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी खडसावून सांगितले. त्यामुळे 666 धूम स्टाईल वाल्यांचा आता काटा जिरला आहे. उंब्रज व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करून श्री रवींद्र भोरे साहेबा यांचे कौतुक करत आहेत. इंडिया न्यूज 28 सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, प्रभारी अधिकारी उंब्रज पोलीस ठाणे. उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील सर्व वाहनधारकांना सूचित करू इच्छितो की कोणीही ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट किंवा कर्णकर्कश आवाजातील सायलेन्सर ज्याच्यामुळे इतर नागरिकांना त्रास होईल असे आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत. तसेच पालकांना सूचित करू इच्छितो की आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. असे आढळून आल्यास पालकांच्या विरुद्ध देखील योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद.